टीटीएस संघ बॉल चॉईस साठी असे बॉल चॉईस साठी राहील किंवा आसिफ सर यायचे बॉल चॉईस साठी. सदोदी धावांचा पाठलाग करायचा आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. 37चा पाठलाग करायचा आहे. सदोतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सुरुवात करायची आहे. सदोतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन फलंदाज विचार केला. एका बाजूला करण ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला प्रेम मोरी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु या जोडीला या मैदानावरती 35+ टोटल एक मोठं टोटल आहे. कारण चेंडू जसा हवा आहे तसं टॅप पद्धतीने निघत नाही. विकेट पण थोडंसं वेट आहे. तर या धावा अर्जित करण्यासाठी आपल्याला स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. कोणत्या तरी एका फलंदाजाला इथून मात्र जबाबदारी पहिल्याच षटकापासून घ्यावी लागणार. कारण मात्र आगमन संघाचा सुद्धा अटॅक चांगला आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे. चला 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असणार आहे. अनुजला आपण गोलंदाजी ऑनचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरतीच वाईडने सुरुवात केली आहे. करणचा विचार केला. अर्थातच कालच्या रजनीमध्ये तारापूर धमाका लीग मध्ये अर्थातच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो राहिला. चांगल्या लयमध्ये हंगामामध्ये आहे. परंतु त्या लयचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. इथे मात्र बॅक टू बॅक अजून एक वाईड चेंडू. 2 एक्स्ट्रा चेंडू. कारण अनुजचा विचार केला की युवा गोलंदाज आहे आणि करण सारख्या फलंदाजासमोर अर्थातच थोडंसं दडपण असणार आहे. 2 वाईड आलेले आहेत. अर्थातच आता मात्र कुठेतरी धावफलक 35 गाठायचं आपल्याला उर्वरित चेंडूवरती. कारण 37चा पाठलाग करायचा आहे. अजून एक वाईडचा इशारा अर्थातच पंचांच्या माध्यमातून येणार आहे. पंचांना मागच्या 3 चेंडूवरती बिझी ठेवलेत. एक्सरसाइज करण्यासाठी भाग पाडलाय. दोन्ही या समांतर आणि धावांचा विचार केला. बॅक टू बॅक 3 वाईड 3 इन रो. 37चा पाठलाग करताना जर आपल्याला ऑलरेडी 3 एक्स्ट्रा चेंडू भेटले तर अर्थातच एक मोठं षटक प्रगतीपथावरती आहे का या चर्चांना सुद्धा मैदानाच्या बाहेर उदाहरण आलंय. कारण 3 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागल्यात. एकही फेअर चेंडू झाला नाहीये. इथे मात्र अजून एक इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक बाउंड्री तर आपण एक्स्ट्राच्या माध्यमातून दिली आहे आणि तीच कानमंत्रण आपण पाहिलं तर डगआउटच्या माध्यमातून सुद्धा दिली जाते की 4 एक्स्ट्रा तर आपल्याला ऑलरेडी आलेले आहेत आणि दडपण आता पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती अनुजवरती आहे. कारण युवा गोलंदाज आहे. कुठेतरी अर्थातच पोहोचण्यासाठी इथे मात्र बॅक टू बॅक 5 वाईड आपण पाहतोय. दडपण 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 प्रेम
चेक. पाच धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी गोलंदाज तर बदलला नाहीये परंतु यष्टीरक्षक बदललाय आणि एक वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला भेटते. इथे मात्र बॅक टू बॅक इथे 6वा वाईड आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलका एक्स्ट्रा अर्थातच एक वेगळा इथे मात्र रेकॉर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. बॅक टू बॅक 6 वाईड हाताळल्यात. एकही फेअर डिलिव्हरी झाली नाही. इथे मात्र डॉट चेंडू आहे. कमबॅक आणि टाळ्यांचा गजर आपण गोलंदाजासाठी पाहतो. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. सूचना तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवली जाते. 15 मिनिटांमध्ये आपल्याला अर्थातच षटक समाप्त करायचे. प्रयत्न झालाय आणि सिंगल होणार आहे परिपूर्ण. कारण इथे मात्र थोडस पेशन्स दाखवलंय कारण 7 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा विचार केला धावफलक 7 या आकड्यावरती आहे. प्रेम मात्र आता कोणती पवित्रा घेतो सारखं चेक आणि अर्थातच कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. एक डॉट नंतर लगेच स्ट्राईक इन रोटेशन केलं कारण एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आल्यात. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू आहे का अंपायर रिव्ह्यू इथे मात्र आहे. जर बॉल फॉलो झाला असेल अंपायर रिव्ह्यू सॉफ्ट पण आपला सेव्ह आहे की नाही. चला पंच आपल्या मार्क वरती जाऊन डिसिजन कळवतील. धावांचा विचार केला धावफलक अजूनही जर या डिसिजन नंतर आपण जाऊया धावफलकाकडे. तर धावफलकाचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. सात या आकड्यावरती आहे. धावांचा विचार केला धावफलक 7 या आकड्यावरती आहे. इथे मात्र वाईड आहे. हलक्या हाताने सिंगलचा प्रयत्न करण ठाकूर बॅक टू दी पवेलियन. खराब रनिंग बिटवीन द विकेट. मिस कम्युनिकेशन
मिस कम्युनिकेशन मिस कॉलिंग. फलंदाज बॅक टू द पवेलियन. करण ठाकूर बॅक टू द पवेलियन. गॉन. इथे मात्र खराब कॉलिंग आहे. जरी एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा आल्या तरी पण आपण विचार केला मागच्या 4 चेंडूवरती केवळ आणि केवळ एक सिंगल बॅटीने आली आहे. धावांचा विचार केला 8 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र रनआउटची संधी आहे. एक धाव परिपूर्ण होणार आहे. धावांचा विचार केला 9 धावा धावफलकावरती. कौतुक करावं लागेल अनुजचं. 6 वाईट टाकून सुद्धा केवळ आणि केवळ 9 धावा खर्च केल्यात. 7 वाईट टाकून सुद्धा केवळ आणि केवळ 9 धावा खर्च केल्यात. चला टाइम कमी आपल्याकडे. जय जोगंदे वाघवन सी संघ आपल्याला विनंती आहे. ऑलरेडी 7 मिनिटाचा अवधी आपल्याकडे फक्त उरलेला आहे. इथे मात्र दर्पण करतोय चुकी. त्याच्यासोबत विकेट किपर सुद्धा. धावफलकाचा विचार केला 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. समीकरणाचा विचार केला आता मात्र येणारे 18 मध्ये गरज आहे 27 ची. कौतुक करावं लागेल अनुजचं. 7 वाईट टाकून सुद्धा केवळ आणि केवळ 10 धावा खर्च केल्यात. अप्रतिम षटक म्हणायला हरकत नाहीये कारण 7 वाईट नंतर सुद्धा केवळ 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम षटक. केवळ आणि केवळ 10 धावा. अठरा चेंडू 27 ची गरज आहे. 9च्या सरासरीने आपल्याला अर्जित कराव्या लागणार आहेत. दहा धावा धावफलकावरती आहे. 27 ची गरज आहे. 9च्या सरासरीने धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण आदेशला पाहतोय. खराब रनआउटची संधी आहे. शॉर्ट बॉलला अर्थातच करवड करायचा प्रयत्न झाला परंतु चेंडूवारी फळीचा तितका चांगला संपर्क नाहीये. एक धाव परिपूर्ण होतीये. 11 धावा लॉस ऑफ 1 विकेट. जय जोगंदे वाघवन संघ सुद्धा ते थोडंसं स्पीडअप करायचंय. आणि अर्थातच स्कोर कार्ड वरती फक्त 1-1 आणि 1 आपण पाहतोय कारण 11 धावा लॉस ऑफ 1 विकेट 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर. इथे मात्र हा सुद्धा शॉट खराब आहे. शॉर्ट चेंडूला अर्थातच कन्वर्ट करावा लागणार आहे. इथे मात्र अर्थातच या 2 धावा अर्जित केल्या जाणार आहेत का. 1+1. धावांचा विचार केला धावफलक 13 या आकड्यावरती आहे. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 15 चेंडूमध्ये अजूनही 24 धावा अर्जित करायचे आहेत. दोन्ही फलंदाजांचे अजूनपर्यंत बॅटवरती मिडलवरती चेंडू होत नाहीये परंतु एक चांगला फटका आणि अर्थातच फलंदाज लयमध्ये येऊ शकतो. इथे मात्र खराब चेंडू आणि त्यापेक्षा खराब स्ट्रोक सिलेक्शन. नो प्लस वन आणि अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू असणार आहे. चला पंच मार्क वरती जाऊन डिसिजन देतील. अर्थातच नॉटआउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतो आणि रिव्ह्यू लॉस झालाय. जय जोगंदे वाघवन सी संघाचा रिव्ह्यू लॉस झालाय. नो प्लस वन. 3 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. इथे मात्र अजून एक खराब चेंडू आणि त्यापेक्षा खराब स्ट्रोक सिलेक्शन. धावांचा विचार केला आता मात्र समीकरण येणाऱ्या 15 मध्ये गरज आहे. चेंडूचा विचार केला अर्थातच आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झालाय.
3 टू गो. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, परंतु दर्पणला अजूनपर्यंत सूर गवसत नाहीये. धावांचा विचार केला धावफलक 17 या आकड्यावरती आहे. 17 या आकड्यावरती आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, परंतु चेंडू आणि फळीचा पुन्हा एकदा संपर्क अजिबात नाहीये. 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनपर्यंत या इनिंग मध्ये एकही चौकार आपल्याला पाहायला भेटला नाहीये आणि अजून वाट पाहावी लागणार. अजून एक शॉर्ट चेंडू, अजून एक नजारा, तो सिंगलच्या माध्यमातून धावफलक 18 या आकड्यावरती आहे. 12 चेंडू मध्ये गरज आहे 19 धाव्यांची. सदोदी धावांचा पाठलाग करायचा होता, पण कुठेतरी अजूनपर्यंत रनआउट नंतर एकही चौकार अजूनपर्यंत इनिंग मध्ये पाहायला भेटत नाही. एक्स्ट्राचे रुपये झाल्यात. चेक. चला 2 मिनिटाचा अवधी आहे. पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची थोडीशी, थोडस स्पीडअप करायचं प्लीज. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरणाचा विचार केला, 12 चेंडू मध्ये 19 करायचे आहेत. आणि जर विकेटचा जर आपण विचार केला, आगमन संघाचे अर्थातच 3 गडी वास झाल्यात. टायमिंगचा विचार केला, अर्थातच आपल्याकडे लगभग 1 मिनिटाचा अवधी आहे का, 2 मिनिटाचा टाइम आपल्याकडे आहे. इथे मात्र प्रेमला संपर्क चेंडू आणि फळीचा प्रेमचा अजूनपर्यंत काही चांगल्या दिशेने होत नाहीये. धावांचा विचार केला, 11 मध्ये 18. एकोणीस धावा झाल्यात. ते मात्र पुन्हा एकदा संपर्क चांगला नाहीये. शॉर्ट चेंडू, परंतु दोन्ही फलंदाजाला अजूनपर्यंत मिडल वरती अजून चेंडू आपल्याला दिसला नाहीये. एकही चौकार सुद्धा आला नाहीये. का फलंदाजाला इथून आपल्याला गिअर चेंज करावे लागणार आहेत. इथे मात्र रनआउटची संधी होती का. समीकरणाचा विचार केला, 9 चेंडू 16 ची गरज आहे. इथे मात्र अर्थातच प्रेशर जो बिल्ड होत होता त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं विकेटचं पतन. 8-16, 8 चेंडू 16 ची गरज आहे. एकही चौकार अजूनपर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटला नाही. एक्स्ट्रा गोलंदाजी झाली, त्याच्यामुळे थोडंसं आपण पाहिलं की इक्वेशन जवळ आलंय, परंतु एकही चौकार अजूनपर्यंत या इनिंग मध्ये YBCC वेऊरच्या कोणत्याही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला भेटलं नाहीये. तर जय जोगेंद्र आगमन संघाने अर्थातच जरी गोलंदाजी थोडीशी खर्चिक केली असली तरी चौकार मात्र त्यांनी दिली नाहीयेत. नवीन फलंदाजी मार्क वरती मिस्टर संजय राऊतला आपण पाहतोय. 8 चेंडू मध्ये करायचे 16. पॅडल स्वीप आणि आपण पाहिलं तर विकेटचं पतन. धावांचा विचार केला, धावफलक आता मात्र गरज आहे येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 16 ची.
धावांचा विचार करा धावफलक अजूनही गरज आहे 16ची. अजून परत ही पहिली बाउंड्री वायबीसीसी वेऊर संघ अर्थातच साच पडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. तुषार लढे अर्थातच कुठेतरी थोडंसं डिवोशन, परंतु आता संधी आहे स्वतःच्या नावाचा ठसा पुन्हा एकदा उमटवण्याचा संधी त्यांच्या. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू, औपचारिकता मात्र शेष असं म्हणायला हरकत नाहीये का. 16ची गरज अजूनही आहे. अर्थातच विचार 16 धावांची गरज अजूनही 4 इथून केसरी विचार केला अर्थातच अजूनपर्यंत या सामन्यामध्ये 9 चेंडू त्याने फेस केलेत, केवळ 7 धावा त्याच्या फळीतून आल्यात. एकही चौकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला भेटत नाहीये. इथे मात्र वाईड आहे, वाईडच्या रूपामध्ये धावा जरी खर्च झाल्या असल्या तरी आगमन संघ अर्थातच फेअर डिलिव्हरीवरती मात्र धावा खर्च करत नाहीये. इथे मात्र अजून एक ड्राईव्हचा फटका, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क अजूनपर्यंत चांगल्या पद्धतीने झाला नाहीये. प्रेम मोरे 10 चेंडू फेस केले, 7 धावा अर्जित केल्यात. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस. वॉट अ बॉल, कौतुक करावं लागेल आगमन संघाचं. हा चेंडू निघून जातोय 4 धावेंसाठी धावफलक जाणार आहे 26 या आकड्यावर. समीकरणाचा विचार केला 3 चेंडू मध्ये अजूनही 11ची गरज आहे. विकेटचा विचार केला अर्थातच जय जगदेव आगवण सी संघाचे सुद्धा 3 गडी बाद झालेत. इथे मात्र डॉट चेंडू आहे, इथे मात्र डॉट चेंडू आहे. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू. संपर्क संपर्क आणि संपर्क आज कुठेतरी मिस राहिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, मिस टायमिंग फटकेबाजी आपल्याला